काय करत होता सा? मोहित नाही मला तुलाच उठवायचं. जरा दाखव ना बाबा. कुठला पण नाही काहीच नाही, काहीच दाखवायला मागत नाही हा. फक्त चेहराच बघा माझा. चेहरा बघा आणि भावाच्या अकाउंटला लाईक फॉलो सबस्क्राईब. आमटेकर कसं वाटतंय चालत चालत जायला पावसात? आमचा एक आधा माझा फॉलोअर मस्त येतोय. आता आम्ही चाललोय पुण्याला. आता ही एक गाडी आहे, अजून एक पाठी एक गाडी आहे, त्याच्यात अजून दोघं किती जण आहेत रे? आता 5 जण आहेत त्या. 5 जण त्याच्यात आहेत. आणि आम्ही एक प्लेबॉय आहे त्यामध्ये. कोण आहे? प्लेबॉय. एक प्लेबॉय आहे. हे जण तुम्हाला पुढे जाऊन समजेलच कोण आहे तो. तर गाईज अर्धा तास झालाय आम्ही इथं कोलाडला येऊन थांबलोय. इधर क्लाइमेट भी बहुत अच्छा हो गया और बेचारा कामटेकर अभी तक आया नहीं है. इधर सोमेश भी भड़क रहा है कब से उस पे. उसको मालूम नहीं है मैं भी आया हूँ. उसको लग रहा है कि मैं आया नहीं हूँ और मेरे को ही वो फ़ोन करके बोल रहा है कि भाई तू आ रहा नहीं है, आ जल्दी आ, और उसका ही पत्ता नहीं है भाई. देखते हैं अभी कितना टाइम. अभी 5 बजे से हम लोग रुके इधर, अभी 5:30 बजने आ गए. देखते हैं अभी कभी आता है. और इधर बारिश हो रही है. फायनली कामटेकर इथं आलेला आहे. किती काय किती एक 3 किलो आग दिया भाई ने. अरे हाथ दिला. भाई एक घंटे से भाई कौन सा टट्टी कर रहा था अभी समझ रहा नहीं था. पूरा बिल्डिंग का बाथरूम भर के आया है भाई. आता भाई कॉड विसरलाय. आता कॉड आणायला अर्धा तास लागेल. लेट का गेलास आणि इथनं पावडर का आली तुझ्या? हा काय केलंस तू सांग मला. तुला काय म्हणणं आहे याच्यावर? म्हणजे माझं म्हणणं आहे की 5 वाजता आम्ही निघालोय. हा 1 तास काय करत असेल घरी? तुझा एक्सपिरियन्स काय आहे? मला कोणतरी मागणं प्रॉम करत होतं काय अंजोळाम पण मी काय बोलत नाही आता. हे व्लॉग मध्ये येणार आहे. प्लीज बीप इट. पण हा आता काय करतोय? तो काय आता त्याला विचारलं, त्याचा इंटरव्ह्यू दारात जाऊन घ्यायचा. अरे सोमेश देशमुख. अरे तो बघ तिथं काहीतरी पितोय. टाक ए लिंबूस. काय लागत ना. 5 मिनिटात कशी भूक लागू शकते रे? निघालोय आम्ही आता. हो फायनली निघालोय. सिद्धांतचा पण नाश्ता घेतलेला आहे आम्ही. हा बघा कसा खातोय. इथं आम्हाला धमकी, लाईव्ह धमकी भेटलेली आहे. आता याच्या पूर्ण सिद्धांत ब्लॉग मध्ये राज ठाकरे साहेब ह्याच्यावर निर्णय घ्या काहीतरी. घेतील ह्याच्यावर निर्णय. काय ह्याच्यावर एकच माणूस निर्णय घेऊ शकतो, हिरेश कुशवा. तो आता पनवेलला आहे. तो आपल्याला कुठे भेटेल? पण तुर्ब्याला भेटेल तो, टेकडीला. A few moments later. तर गाईज आम्ही नाना वडेवालेकडे आहोत आणि हा बघा सिद्धांत कामटेकर. आत्ता तो 2 तास टट्टी करून आलाय. आता परत तो वडापाव खाणार आहे आणि 1-2 तो खात नाही गाईज. तो आहे ना 20-25 वडापाव एकदाच खातो. आता येईल बघा घेऊन. अरे वडा कुठं आहे? वडा देतो की आणि चटणी टट्टी के हाथ आहे. यायला कचकची धाबो वाजव. तर गाईज आता आम्ही आहोत, आपण पेन रोडला आहोत आणि इथं जरा सीन झालाय थोडासा छोटा, पण झालाय ओके. आता क्लायमेट पण खूप मस्त वाटतोय. थोडा नॉर्मल पाऊस पडतोय. आता आम्ही चाललो परत. भेटूया पुढे तुम्हाला. पुढचा हे झाला का पाठचा? कामटेकर मागं बसले पुढं हलका. भाऊ काय झालं आपल्या सोबत? हा नाइंसाफी झाली आपल्याला. नाइंसाफी झाली. आम्ही चालत फिरतो इथं. कुठं? पेडली. हा डेस्टिनेशन नव्हता हा प्लॅन, तर आता प्लॅन झाला छोटा मोठा.
गाईज आमची गाडीच पंक्चर झाली. आम्ही 20 किलोमीटर आता आलो आहे तरी. आता पुढं बघू कसा होतोय. आता टायरवाला एक भेटला आहे, सोमेश गेला आहे गाडी घेऊन पुढं. आता झाला तर नक्की चांगलं होईल, नाही तर आम्हाला असंच चालत चालत पुण्याला जायला लागेल. उद्या सकाळपर्यंत पोहोचू आम्ही पुण्याला. उद्या सकाळपर्यंत 100% पोहोचू. हा खुजार आहे. कुठली शे बाई? सचिन तेंडुलकर. हा कुठं आहे गाडी? अरे अजून काय पोचतोय का नाही? किती 3 मिनिटं सांगितलेली ना मॅपवर. पुण्यामध्ये चाललायस तू? पुण्यामध्ये पण नसेल. चालायचं वाटलं होतं, चालायला आता अरे भाई जाम टाइम झाला रे पण आपल्याला बघायला गेलास तर. मला वाटतं आपण इथून राहिला. हा? नाही जय भवानी पोहोचू आपण तरी पण. आम्हाला जेवायचा होता जय भवानीला, पण आता वाजलेत किती? आता वाजलेत 8. आम्ही निघालो 6 वाजता. आम्ही निघालो 6 वाजता. आणि 2 तासामध्ये आम्ही पोहोचले कुठं बघता? परलीला. परली. अजून खोपोली पण नाही आला. आणि परत इथं अर्धा तास आपल्याला टायर बनवायला जाईल. अर्धे तास काहीच बसेल आता. अर्धा तास काहीच बसेल आता. एक्सटेंड होऊ शकतो. काय जाम बेकार दिवस आलेत रे आपले. आणि आपला एक हिरेश कुशवा कुठं आहे? तो तर भावा अलगच चाललाय त्याचा. तर काहीच हे बघा, ही आमची गाडी आणि हा आमचा टायर पूर्ण गेलाय खाला. तर काका हा टायर कितीला आहे? 4,000. काय कमी नाही होणार? काही 4,000 रुपयाचा टायर टाकायला लागलाय. स्कॅन कर बघा, हा आज नसता एवढा वजन तर टायर आमचा फुटला नसता. आणि ह्याला पण बघा. नाही फिट आहे, फुल फिट. बोला फिट आहे. मी कोणी बोलते भाई पूरा स्लिम होना चाहिए, उसको फिट बोलते. बाई पुरा मी स्लिम नाही. हा जिमी, हा बघा ये देखो ये स्लिम है क्या? स्लिम आहे. तो आवाज किधर से आया? वाल गया है इसका. वाल तो अचानक चलाए हो तो वाल नहीं जाएगा. वाल गया है. तो वॉल तो भी डाल. वाल डाल लेते हैं. वॉल डाल दो ना. वॉल बंद हो गया ना. वो लबड़ है ना, खड्डा बचा के चला है. वो लबड़ है ना, इसी के लिए डालते हैं. खड्डे में पकड़ा फिर तो गया. खड्डे में जोर से ये कितना इंची है रे? ये भाई 15 इंची 15 इंची. आता इथून होणार आहे नॉनस्टॉप ब्लॉगिंग. आता आम्ही गाडी पंक्चर काढलेलं आहे आणि आता आम्ही सुखरूपपणे निघालेलो आहोत. गाडीची रिंग थोडी बेंड झालेली आहे काही कारणास्तव, पण जाऊ देते तुम्हाला आम्ही सांगत आहे पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगू दे. आणि हा घडलाय कुणा मुलं ते पण सांग. तेच ना, ते आम्ही पूर्ण डिटेल मध्ये सांगू. चेहरा तुम्हाला दाखवून देतो, पण चेहरा थोडासा लपवला त्यांनी. पण जाऊ दे, असं काय नाही विषय. मला दाखवतो नंतर आम्ही सगळं. स्टे ट्यून, सर्व भेटेल. तर गाईज आमचे खूप सारे प्लॅन्स होते आजचे की कसा खाणार, काय काय खाणार, कोण कोणाचं खाणार. आलनी भात कुठला, आम्ही काय काय, काला चिकन. एकाला भूक लागली तर एकाला काला चिकन खायचं आहे, एकाला आलनी भात खायचा आहे. पण इथं सर्व सिद्धांतला मटणाची नल्ली चौकायची होती. आता काय नाही, आत्याला कुरकुरे काढून झोपावं लागेल. अजून आमचा एक कार्यकर्ता अजून मुंबईमध्ये अडकलेला आहे. तो सेशन करतोय. तो सेशन नुसता मागास 2-3 सेशन गरम झाले तरी करतोय. तर आता काय बोलायचं आम्ही त्याला. नाही मला तुलाच उठवायचं. मी नको तुझ्या जावा. आता आम्ही आलोय जय भवानीलाच ना. फुल इथं गर्दी आहे, इथं जागाच नाही, एवढा क्राऊड आहे इथं. भावा कधी भेटेल आपल्याला जेवण? हा वेटिंग कधी संपते आपली. आता आम्हाला अर्धा तास झाला, इथं गर्दी काही कमी होतच नाही, गर्दीवरच गर्दी. तर गाईज जय भवानीचा मालक सलमान खान, बरेच सेलिब्रिटी वगैरे येऊन गेले तिथे. गाईज हा आलनी आहे, आलनी रस्सा बोलतात त्याला.
हा पुण्याचा जाम स्पेशल म्हणजे बोलतात आलनी रसा. तुम्ही कधी पण आलात जगदंबा वगैरे नाहीतर जय भवानीमध्ये हा कधी पण टेस्ट करा. हा कॉम्प्लिमेंटरी आहे त्यांचा. मी आता मागवले मटण थाली. आता बघूनच खूप मला चांगलं वाटतं. पण हा काय करतोय, हा काय सिस्टीम आहे? ही पुण्यातली पद्धत आहे. काही पुण्यात बघा असे खातात. काय ह्याला काय बोलतात, कसा खातात हे? चुरून चुरून काही देऊ आहे, चुरून असे खातात. ह्याच्यात आता हा रसा टाकणार डायरेक्ट राईस सर. काही हा आहे आलनी भात, इथला सर्वात फेमस. तुम्ही भाकरी खाल्ल्यानंतर हा कधी पण ट्राय करा. हा मटणाचा जो सूप असतो त्याच्यानी त्याला मिक्स करून हे बनवतात काहीतरी आलनी भात, आणि हा एकदम चिकट असतो. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मग आता सकाळ झाले. काल रात्री मस्त जेवलो आम्ही तिथं आपला जय भवानीला. तिथं काय मला नंतर व्हिडिओ बनवता भेटली नाही का, आम्हाला खूप उशीर झाला. 1-1:30 वाजले. आणि आता आम्ही आलो आहे कामटेकरच्या घरी, सिद्धार्थ कामटेकरच्या इथं लोधामध्ये. त्या लोधामध्ये घर आहे. तर आता सर्व झोपलेत, सकाळचे 7 वाजलेत. मस्त माणसं इथं खेळत आहेत सर्व. कोण बॅडमिंटन खेळतो आहे, कोण क्रिकेट खेळतो आहे. इथं अर्धे माणसं जॉगिंग करतायत. तर हा ह्याचा बाल्कनीचा व्ह्यू आहे. आता जातो आणि हिरेश कुशवाला उठवतो. तो हिरेश आणि हा बघा इथे एक झोपला आहे आपला सोमेश. सर्व झोपले, दमले. 3 वाजता आलो आम्ही रात्री. 3 वाजता येऊन काही मस्त पिक्चर वगैरे बघितला. हे बघा कसे राक्षस लोक झोपलेत. ए उठ उठ बाईक. हा बघा हिरेश कुशवा. हा काल नव्हता आपल्या ब्लॉगमध्ये. हा लेट आला. हा मुंबई फिरत आलाय. तर उठ भाई उठ. चलो भाई, सकाळ झाली. मोहित उठला आणि सर्व झोपलेत. तर मस्त छोटासा घर आहे. व्ह्यू पण मस्त आहे. हा बघा रिव्हर साईड. त्याला घेतला. हा बघा हिरेश कुशवा आलेला आहे. भाई बायसेप बिसेप दिखाई जरा तेरे. सब नरम हो गए बोलते भाई. हा कसा आहे बाबा, काल कसा खात होता मटन. क्लोजअप. हा कबीर सिंग वाली लुक. हा आता आपण जिमीला जरा त्रास देऊ द्या. उठ ना, सरने दे. जिमी उठ. बोलते माझा काय फोटो घेऊ नकोस, नाही तर पोरींचे कमेंट येतील. ह्याचा नंबर पाठवा, ह्याचा नंबर पाठवा. पोरी मॅड आहेत. काय झालंय, काय झालंय? कुठला एवढा खालती गेलाय? ए बघा असं आहे हो. चला उठा रे. अरे वा ब्यूटीफुल. मॉडल आ रहा है चल के बाहर. 12व्या मजल्याच्या टोकाला येऊन हा बसतोय पोरगा. आपल्याला बघूनच भीती वाटते. हा बघा कसा, जसं काय बाल्कनीत बसलाय, जसे कावले बसतात. मला वाटतंय हा वरनं कुठले तरी कॉन्फिडन्स पाहिजे भावा. हा मला वाटतंय कुठले तरी उठायचा कॉन्फिडन्स पाहिजे. मला असं का वाटतंय, खालती खूप सारे पोरी फिरत असतील म्हणून हा वरना नजर ठेवतोय पोरींवर. पुण्यातले पोरी कशी फिरतात, 2 बापे फिरतात. कसा वाटतं तुला व्ह्यू? कसा वाटतं? व्ह्यू एकदम सुंदर आहे, अति सुंदर व्ह्यू आहे. नमस्कार नमस्कार.
जय महाराष्ट्र. वाव वाव बघा गाईस, एक नंबर व्ह्यू आहे, खूपच छान. तर गाईज आम्ही आता सिद्धांच्या इथनं निघालोय. आता आम्ही चाललोय जरा कपडे घ्यायचे आहेत. सोमेशनी ॲक्च्युली घरनं कपडे नाही आणले, तो म्हणजे घाईघाईमध्ये निघाला, तो त्याची बॅग घरीच विसरून आला, म्हणून तो बोलला जरा कपडे वगैरे घ्यावा लागेल. का आम्ही ॲक्च्युली 2 दिवसाची ट्रिपसाठी आलो आहे इथं. तर कपडे आता बघू, काहीतरी चांगले कपडे घेऊ त्याला. आणि इथं मॉल कुठले कुठले मोठे मॉल आहेत रे? मिलेनियम आहे, पॅलेडियम आहे. म्हणजे तिथं सर्व ब्रँडचे हे भेटतात. ते आम्ही काल रात्री खूप म्हणजे जेवण पण चांगला होता, सर्व चांगला झाला. रात्रीचे 4 वाजेपर्यंत आम्ही एक हॉरर मूवी बघत होतो, पण तो काय आम्हाला समजलाच नाही मूवी आहे की काय आहे. का आम्हाला लास्टपर्यंत काही समजतच नव्हतं. म्हणजे त्यात भूत हां म्हणजे तिथं भूतच दिसत नव्हते, फक्त लिहिलेला हॉरर. पण हॉरर काय आहे. दिवस गाईज मी 1 वर्ष पहिले आलतो, इथं काहीच नव्हतं. आता गाईज बघा इथं किती मोठे मोठे बिल्डिंग झालेत, म्हणजे एकदम मुंबईसारखा नवीन प्रोजेक्ट चालू आहे. फुल डेव्हलपमेंट झाली हां पुण्याला पण. आता आम्ही आलोय, आता बघू काय आउटलेट कुठला, ॲडिडास बघू आता, पुमा. आता बघू काहीतरी घेऊ इथला सोमेश शेटला, काय घेत आहेत बघू द्या. चला भेटूया गाईज. ऑफर पण नाही काय. कुठला कामटेकर आवडला तुला? तू आवडला की नाही तरी? हे लेडीज आहे. हम लोग पुमा के स्टोर में, कैसा लग रहा है ये दाखव इधर. कसा वाटला अन्नाज मधला जो तुम्ही आता खाल्लात मेंदू वडा वगैरे, हे खरंच जसा अन्नाज यांनी नाव ठेवलाय साऊथ इंडियन टाईप तसंच होता की जरा? मी कोणाची पब्लिसिटी करत नाही ना, मला काय स्टंट करायचं आहे, पण चांगला क्वालिटी बेटर आहे, चांगलं आहे, मस्त आहे, ठीक आहे, मस्त आहे. मी हे पण वैशालीपेक्षा 100% भारी आहे. वैशाली कुठे आहे? हा बाजूलाच आहे आपल्या. आम्ही आलो आहे स्वामीनारायण मंदिरचे इथं. हा पुण्यात खूप फेमस मंदिर आहे. तुम्ही कधी पण पुण्यात आलात तर इथे येऊन यांनी व्हिजिट करावं. तर गाईज हा आहे मेन गेट, आणि वरती पण बसायला मस्त केलं आहे, पार्टी पण आहेत. परत हे बघा, ही गर्दी आता तुम्हाला कमीच वाटते, एवढी गर्दी होती. आम्ही तिथनं लाईन लावत आलो आहे. आता इथं पाऊस पडतोय म्हणून गर्दी कमी झाली जरा. हे बघा पूर्ण इथं, हे बघा हा आउटसाईड आहेत, म्हणजे मंदिराच्या बाहेर पण एवढी गर्दी आहे. हे बघा पार्किंग, ही बाईक पार्किंग आहे, त्याच्या पुढं कार पार्किंग आहे, भरपूर गर्दी आहे इथे. तो गाइस ये जो डिज़ाइन है ना, ये डिज़ाइन हाथों से नहीं बनाया है, ये एक्चुअल सब मशीन वर्क है. ये पूरा मशीन से वर्क किया है. बहुत लोगों को लगता है ये हाथों से बना है, पर ये हाथों से नहीं बना है, ये पूरा मशीन वर्क है. आप लोग ने अंदर भी जाके देखेंगे ना, अंदर भी सेम एकदम मशीन वर्क की है. और यहाँ पे फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी अलाउड नहीं है, तो भी मैं देखता हूँ कुछ आपको दिखा सकता हूँ कि नहीं. मिलते हैं अंदर जाके. तो गाइस ये बाहर से व्यू है, यहाँ से बाहर से कुछ ऐसा दिखता है ये मंदिर. और ये गाइस मंदिर है ना, गुजराती समाज और मारवाड़ी समाज दोनों ने मिला के इस्टेब्लिश किए. इधर इतनी गर्दी हो रही थी, हम लोग जब आए थे इतनी गर्दी थी. अभी बारिश गिरा इसके लिए क्राउड जरा कम हो गए. The next day. इथं आपले बॉईज ग्रुप आहे, हे बघा गोल्ड लोक आहेत हे. तर आता बाहेर तर जेवायचा नव्हता, का बरेच दिवस बाहेर जेवतोय, 2 दिवस झाले काही बाहेरच जेवतोय, म्हणून आम्ही आज डिसाईड केला की घरीच जेवू, इथंच जेवण बनवू. म्हणून कामटेकर दादा आमचे
सिद्धांत काय बोलतोय, बाहेर जेवायचं चांगलं काय घरी? घरी बाई बघा, घरी जेवायला जाम म्हणजे घरचा जेवणच चांगला असतो. आणि आमचा शेफ, तुम्हाला शेफ सोबत भेटवतो मी. हां तेच काय ते, आय एम सो सॉरी. तर आपलं हा बघा, आता किती टाईम लागेल काय माहिती. पूर्णचला चिकन बनवणार आहेस. खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचा रिव्ह्यू द्या. काय किती वेळ लागेल बनवायला? अर्धा तास. आणि राईसमध्ये काय टाकायचं असतं काही, त्यांनी राईसमध्ये आहे ना हे बघा काहीतरी टाकलाय. तो त्याचा स्पेशल मसाला आहे. तर गाईज खूप मला भूक लागली. आता 2 वाजलेत. आता मला वाटतं जेवण बनवता 4 वाजेल. तिथं एक सिद्धांत नावाचा आहे, तो तर भाई भूका मर रहा है वो उधर. हा बघा, अशी मेहनत घ्यायला लागते हो, सर्व फुकट नाही भेटत. अशी मेहनत घेऊन सर्व करावा लागतो. कुठला काय आहे हे जरा दाखव ना. कुठला नाही, काहीच नाही, काहीच दाखवायला मागत नाही हा. फक्त चेहराच बघा माझा. चेहरा बघा आणि भावाच्या अकाउंटला लाईक, फॉलो, सबस्क्राईब. अकाउंट नाही भावा, यूट्यूब चॅनल. सॉरी. आणि तुम्ही पार्टी वगैरे ठेवलात तर भाई आपला फुकट येऊन सर्व बनून जाईल. नो मनी नीड. आणि भाई डॉक्टर पण आहे, तर डिलिव्हरी वगैरे इमर्जन्सीमध्ये करायची असेल कोणाची कधी पण बोला. डिलिव्हरी पण करतो आणि डिलिव्हर पण करतो. दोन्ही काम होतात. किती वेळ ठेवणार? हा काय आहे? लेग पीस. लेग पीस. हा किती वेळ आता तू ठेवणार ढाकून? अर्धा तास. इंग्रेडियंट बाकी आहेत. ओ भाई आपले हिरेश जे हे समोर तुमच्या व्यक्ती आहेत ना, ह्यांनी HM केलेला आहे DY पाटीलमधून. आणि मी पण होतो, पण मी मधनंच सोडला की मला माझी कला समजलेली आतमध्ये, आपल्यात ती कला नाही आहे, तर आपण गिवअप मारून टाकला. तर हा बोलतोय नेवर गिवअप. आता तो जरा काहीतरी टाकतोय, मी हळूच दाखवतो तुम्हाला. तर नंतर भेटू आपण थोड्या वेळात. बोलला असतं मला, फोन करतो बोलला असतं. दही घेतलं असतं नाही. दही नाही, लिंबू नाही आहे. कामटेकर आमच्या हिशोबाने घ्यायचं. सिद्धांत, तुला माहिती असतो दही लागते, दही काय काय लागतो चिकन बनवायला, तू घ्यायला पाहिजे ना. मला माहिती नाही. तू आहे, तू बोला पाहिजे किंवा हे घे. अरे खूप मी आहे बाबा. खूप अरे हाय. मसाला बिसाला इसने हे जिंजरवाली वगैरे हे नाही घेत. मला खूप नाही घेत. पेस्ट नाही रे, पेस्ट मध्ये मजा नाही. मग तुला काय पाहिजे होतं? मिक्सर. मग काय पाहिजे होतं तुला? मिक्सर कुठे? तुझा घर तुला नाही माहिती. मी इथे राहतो, मला काय माहिती. बघा घर कामटेकरचं आहे, पण तो स्वतः राहत नाही इथं, म्हणून त्याला माहिती नाही. म्हणजे त्याची मॉम अँड सिस्टर राहते इथं, म्हणून त्याला काय जास्त माहिती नाही. अरे आमचे आमदार आलेत छोटेसे, ते व्हाईट शर्टामध्येच असतात. हा बघा. नाही आहे काय? काय मिक्सर? हे पण मिक्सर काय करायचं आहे? अरे वो ये मार देतो रे थोडा कट. पेस्ट मार देतो. मिरची. तर जाऊ दे, चल बघू दे. काय करतो ना मी, जाऊ दे चल. जिमी काय तुला वाटतंय आज भेटेल काय? अरे मिक्सर आहे, मग मिक्सरचं भांडा कुठं आहे? मम्मीला फोन लावून विचार ना. परत जसं ठेवा आणलं. तर गाईज, तुम्ही पण जे PGनी राहता, तुम्ही घरी का स्वतः जेवण बनवता का बाहेर खाता, हे कमेंटमध्ये सांगा मला जरा, की किती स्ट्रगल असतो जेवण बनवण्यामध्ये. भेटला? अरे मिक्सर किती आहे? एकच आहे ना? नो रिव्हिल. नो. क्या कर रहे हैं? पण मी कधी खाल्ली मिसल? मतलब कि अपन नवले मिसल खाली थी. हाँ, हाँ. स्पाइसी होती. हे जाम स्पायसी होती. भाई अपना पागल हो गया था कि
भाई जिम ये पर जिम पागल बिगल हुआ है बाकी कुछ नहीं ना भाई भाई पागल ओनली पागल विचार मी जाम पागल झालतो भाऊ क्या कर रहा था भाई, बोला क्या हुआ मोहित? भाई भाई अभी जाने दे, डोंट रिवील इट. मोहित तुरी ए बाबा काय करतोय, तुला नसं ठेव ना, कशाला उगाच. राईस आहे ना स्लो फ्लेमवर तो काहीतरी करतोय, त्याच्यानी राईस चिकट नाही होणार असं त्याचं म्हणणं आहे. ओ माय गॉड, स्पोर्ट्स ये सिद्धांत, तू एकटा राहायचंस तेव्हा स्वतः बनवायचं जेवण काय बाहेरच खायचंस? म्हणजे मेस वगैरे काय हॉटेलला? मेस वगैरे काय होतं, मी हॉटेलच जेवण. किती वर्ष होतात? 3 ना का 4? 4 वर्ष होतो. 4 वर्ष. सिम्बॉसिस. येस. काय झालं, यांनी बंद का केलाय? कुछ तो है अंदर. गाईस, जिमी दरवाजा बंद करून काय करतोय आता आम्हाला बघायचं आहे. फोन कामठेकर चावीने उघडतोय बघा. आता हमला होईल. आता आपण बघू काय होतं. आता आपण बघू आतमध्ये काय करतोय जिमी. ओ ओ माय गॉड, नो वन इज देअर. नाही आहे आतमध्ये गेला तरी पण ह्या टायमालाच उठतोस काय? लंडनला होतो ना मी. लंडनचं टाइम आहे किती? 3 वाजता. तुला खूप म्हणजे आता मॅनेज करायला प्रॉब्लेम होत असेल ना इथला टाइम. फक्त एकासाठी तू मॅनेज करतोयस हे मला माहिती आहे. कोण? नाव घे. स्किल, इसको कहते हैं स्किल्स. नाही झाला? आमच्या पाणी तरी जरा आमच्या घर आव. काला चिकन, काला चिकन. काला चिकन आहे, काला मसाला आहे. तर आता राईस झालेला आहे मला असं वाटतंय. आता राईसचं पाणी काढताना Oh my God. ये बिरयानी लग रहा है रे ऐसा. तो अभी भाई ऐसा लग रहा है ऊपर से रसा डालेगा, फुल बिरयानी बनाएगा ना. तुला काय वाटतंय? Same. तू लंडन मध्ये कसा स्वतः बनवतो जेवण? हा खानावळ होती तिकडे. म्हणजे हेच तर आहे साईनाथ खानावळ. साईनाथ खानावळ लंडन. भाग्यश्री हॉटेल पण होतं तिकडे. साई प्रसाद होता का नाश्त्यासाठी? भाजना पडेगा ना भाई. काय करत होता तसा? हवा काढतो. अशी हवा. मसाला काला कैसे हो गए? नहीं, काला चिकन मसाला. मतलब उसको जलाए. हाँ भाई. ए भाई क्या अकेला अकेला क्या खा रहा है? हुआ क्या?
तर गाईस फायनली चिकन झालेलं आहे. आता मस्त टेस्ट करून बघूया कसा काय झालाय. ये मेरे को ये डाल लेग पीस मला टाक. गाईज आता आम्ही चाललोय क्लब हाऊसला आणि सिद्धांत भाऊ पाठी तुम्हाला दिसत असेल तर काय माहीत नाही. पाठी तो कुलरमध्ये पाणी भरतोय. त्याचा पण कुलर जाम गरम झालाय. त्याच्या डोक्यात पाणी भरायला लागेल तर त्याचा कुलर शांत होईल. जाम तापतोय गाईज. पॅनिक झालाय तो. त्याला बघा कोणी पॅनिक न होण्यासारखा कोण काय विषय असू शकतो तर त्याला सांगा. गोली वगैरे काय असेल तर द्या. गोली कोणचा गोली काय गोली किती काय मला नाही असं त्याला देऊ नको तर. नाही मला असं वाटतंय ह्यानी दुपारी त्याला चिकन दिलता तो जामच तिखट होता. तो तिखट ऍसिडिटी झाली. त्याला आता ऍसिडिटी कशी पण घालवायची मला एक समजत नाही. ऍसिडिटी त्याला झाले मग तो पाणी भरतोय? गाडीत का भरतोय मला काय माहिती. तांड्या खेळायची सवय झाली त्याला. आता उमेश देशमुख आलेला आहे समोर आमच्या. तो आता पुण्याला जाऊन परत आला. हा बघा सोमेश देशमुख इन द हाऊस. आता बघू ज़रा फिरू कुठं तरी. तो गाइस ये इधर का मंदिर है सोसाइटी का. इन मॉर्निंग आपको प्रेयर वगैरह कुछ करने का रहेगा तो सोसाइटी में एक मंदिर ये वाला मंदिर है. अभी तो मैं नॉनवेज खाया इसलिए जा नहीं सकता. मैं तो गया रहता मैं भी. आजी मी आता मंदिरापाशी अजून कुलांमध्ये पाणीच भरतोय आपल्या या इकडच्या. तर गाईज आता आम्ही गोल्फ ग्राउंडमध्ये आहोत. इथं गोल्फ वगैरह खेलता तुम्ही वरना बघितला असेल. तिला सोडा. गाइस तो ये पुलिस वगैरह भी इधर घूम रही है. ये एक्चुअली क्यों घूम रही है, जो एमएलए है सुनील अन्ना शेलके उनका भी फ्लैट है इधर. तो अभी किधर तो भी वॉकिंग करते रहेंगे. इसके लिए पुलिस वगैरह सब घूमती रहती है. ये देखो गाइस लोधा प्रॉपर्टी. तो उन लोग भी इधर घूमते रहते हैं. एमएलए घूमते, बड़े बड़े बिजनेसमैन लोग भी घूम रहे. इसके लिए सिक्योरिटी रहती है. पुलिस वगैरह सब लोग इधर ही रहते हैं. ये क्रिकेट ग्राउंड है इधर का. और ये भी गाइस बुक करना पड़ता है. अभी एक्चुअली आपकी कौन सी टीम रहेगी इन बिल्डिंग, मतलब आप 11 प्लेयर्स लोगे तो आपको 2 दिन पहले बुकिंग डालना पड़ता है कि हम लोग संडे को यहाँ खेलने वाले, मॉर्निंग में इवनिंग में, तो ही आपको ग्राउंड मिलेगा. नहीं तो आपको ग्राउंड अवेलेबल नहीं होता. नहीं तो ऐसा कोई भी क्राउड आएगा खेलेगा. आपने बुकिंग किया तो आप मतलब आपके जो फ्रेंड्स वगैरह रहेंगे, आपका जो फ्रेंड सर्कल रहेगा वही खेल पाएगा. दिस इज़ द क्लब हाउस ऑफ लोधा. तो अभी हम लोग जा रहे हैं अंदर. और इधर भी गाइस पासेस रहते हैं. जिसका फ्लैट रहेगा उसके पास कार्ड रहता है तो उसको फ्री एंट्री रहती है. पर वो अभी सिद्धांत ने बोल के रखा है इसके लिए हम लोग डायरेक्ट भी जा सकते. ऐसा कुछ ये नहीं है कि मतलब कार्ड दिखाना पड़ेगा, ऐसा कुछ सीन नहीं. हेलो इधर भी गाइस वॉकिंग वगैरह सब करते रहते. स्विमिंग है. और इधर भी गाइस बुकिंग करना पड़ता है आप लोग को. अंदर आने से पहले जो भी कुछ रहेगा ना वो आपको ऑलरेडी पहले से बुक करना पड़ता है. रेस्टोरेंट वगैरह सब है इधर. मतलब लोधा में प्रॉपर्टी लेने का एक ही है कि आप लोग को किधर बाहर जाने की ज़रूरत नहीं है, कुछ नहीं. एक बार अंदर ही सब है. ये प्ले ग्राउंड है बच्चे लोग का, इधर खेल सकते हैं. ये पूरा ये स्विमिंग पूल एरिया है. ये नहीं, मैं कुछ नहीं खाने वाला भाई. सो गाइस 2 दिन कैसे गए समझा भी नहीं. अभी हम लोग घर पे जा रहे. चलो सी यू इन नेक्स्ट वीडियो. बाय गाइस.